पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग शिबिरास 77 रुग्णांची तपासणी व उपचार. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 77 रुग्णांची तपासणी करण्यात आली. लातूरचे ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक पोद्दार लातूर शहरात मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यासाठी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन केले जाते. आजचे हे 173वे शिबिर. युवा नेते अभिजित देशमुख, लातूर IMIचे अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन राऊत यांच्या हस्ते या शिबिराचे धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. पाहूया आपण हा आता वृत्तांत. आजच्या शिबिराचं उद्घाटन करावं आणि करावं. मान्य श्री अभिजित देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या अस्थिरोग शिबिराचं उद्घाटन करावं आणि दीपप्रज्वलनाची सुरुवात करावी. आयोजित करण्यात आलेला आहे आणि आजच्या शिबिराचे उद्घाटक आहेत मान्य श्री अभिजित देशमुख साहेब, अध्यक्ष दिशा प्रतिष्ठान लातूर व लातूरचे सर्वांचे आवडते सामाजिक कार्यकर्ते. तसेच डॉक्टर हर्षवर्धन राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. मान्य श्री संतोष देशमुख साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. कोण राहील? ओ शिवपूजा सर, चला. शिवपूजा साहेब, अरे तो आप पुढे गेले, चला. राम दादा संजू सर्वांचे पूजन करावे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे. त्यानंतर मी मान्य श्री अभिजित देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. मान्य श्री संतोष देशमुख साहेब यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. डॉक्टर विश्राम भारती सरांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. डॉक्टर हर्षवर्धन राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. मॅडम करा, दोघी करा. आता एक राहिले बघा. धन्यवाद सर. एक मिनिट. आम्ही कशाच्या आडवं तर येत नाहीत ना. येत असत तर सांगा लगेच बघ. सर तुम्ही कधीच कोणाचे आडवं आजपर्यंत आलेलं नाही आणि पुढे येणार आम्हाला माहिती आहे. सर एक मिनिट. धन्यवाद सर. असा घे बाबा फोटो स्पेशल आहे. यानंतर मी काकाजींना विनंती करतो की त्यांनी IMI अध्यक्ष सेंटर द्या म्हणतो डॉक्टर हर्षवर्धन राऊत सरांचं स्वागत करावं. सांगितलं तुम्हाला 2 वेळेस. माझ्याकडनं काय सर अडथळा घेतो मी करतो ॲडजस्ट. ठीक आहे ना. डॉक्टर दीपक गोयल सरांना विनंती करतो त्यांनी मान्य श्री संतोष देशमुख सरांचं स्वागत करावं.
सहकार्य करायला पाहिजे. मी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. लातूरच्या राजकीय आणि खास करून सार्वजनिक सामाजिक जे जीवन आहे त्याचे ते खऱ्या अर्थाने नंदादीप राहिलेले आहेत असं माझं मत आहे. की आपण ज्यावेळेस ईश्वराची आराधना करतो तेव्हा आपण एक नंदादीप लावतो आणि याची काळजी घेतो की तो नंदादीप सतत तेवत राहावा. तसं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी या जीवनाची किंवा सार्वजनिक जीवनाची जेव्हा आराधना केली तेव्हा त्यांच्या सत्कर्माने हा दीप सतत तेवत राहावा याची काळजी घेतली. खऱ्या अर्थाने ते लातूरच्या सार्वजनिक जीवनाचे नंदादीप राहिलेले आहेत. आणि त्यांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे सार्वजनिक सेवेचा, त्या विचारावरती पुढे चालतच आमचे मित्र डॉक्टर अशोक पोद्दार यांनी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपल्याला सगळ्याच माहिती आहे की डॉक्टर अशोक पोद्दार हे सतत या न त्या कारणाने वेगवेगळी शिबिरं घेत असतात. कारण एकदा डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब असं म्हणाले होते, मला चांगलं आठवत आहे, की माणसाच्या जीवनातल्या कमाईचा 2 नंबरचा सगळ्यात मोठा खर्च हा आरोग्यासाठी होतो. पहिला खर्च हा दैनंदिन जीवन जगण्यासाठी तो करतो आणि त्याच्यानंतरचा दुसरा सगळ्यात मोठा जो खर्च असतो तो आरोग्यावरती होतो. तर ह्या जो सामान्य माणसाच्या जीवनामध्ये होणारा सगळ्यात मोठा खर्च आहे, तो जो भार आहे, तो हलका करण्याचं काम डॉक्टर अशोक पोद्दार वर्षभर या न त्या निमित्ताने या पद्धतीची शिबिरं आयोजित करून घेतात. उद्देश एकच आहे की सर्वसामान्य माणसाला त्याच्यातनं रिलीफ मिळावा. आणि आपण ज्यांना मानतो, नेत्यांना वगैरे आपण मानत असतो, त्या नेत्यांचा विचार जगणं हे खऱ्या अर्थानं त्या नेत्याला मानण्याचं मुख्य कारण असलं पाहिजे. आणि त्या नेत्यांनी जो विचार दिलाय तो सतत जगण्याचं काम डॉक्टर अशोक पोद्दार करतात. आम्ही सगळेच जण त्यांचे मित्र आहोत आणि आपल्या मित्राबद्दल किती अभिमान बाळगावा किंवा आपल्या मित्रांनी स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याची संधी आपल्या मित्रांना कशी द्यावी ह्याचं उत्तम उदाहरण डॉक्टर अशोक पोद्दार आहे. आता त्यांच्याबद्दल बरेच वेळेस काय बोलायचं नवीन आणि किती म्हणून चांगलं बोलायचं, आता हा शब्द सुद्धा कमी पडत आहेत अशी परिस्थिती डॉक्टर अशोक पोद्दारांनी आमच्यावरती आणून ठेवलेली आहे. तर हा भार त्यांनी आमच्यावरती सतत वाढवत ठेवावा आणि सत्कार्य त्यांचं हे सतत चालू ठेवावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आजच्या दिवशी त्यांना आपले दिलीपराव देशमुख साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी करतो. आणि डॉक्टर साहेब आमच्या या अपेक्षेला पुरून उरतील याची खात्री एक मित्र म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो. आज IMA तर्फे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर आमचे मित्र पोद्दार सर हे कॅम्प स्पेशलिस्ट म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहेत. तर ते प्रत्येक वेळी आदरणीय विलासरावजी देशमुख असतील, अमित भैया असतील किंवा आता धीरज भैया असतील आणि दिलीपरावजी यांच्याबद्दल ते कॅम्प घेतात, जनजागरण होते आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या उद्देश आहे की चॅरिटी होते ह्याच्यातनं. आणि हे चॅरिटी लोकांसाठी आहे आणि लोक त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे, ते लोकांच्या उपयोगी होऊन जातं. ते सर्वप्रथम मी पोद्दार साहेबाला धन्यवाद देतो की त्यांनी आज IMA अध्यक्ष म्हणून मला इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. वाढदिवसात साहेबांच्या सहभागी करून मला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम माननीय दिलीपरावजींना मी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊ इच्छितो. आज आम्ही पोद्दार हॉस्पिटल व IMA तर्फे आज इथे अस्थिरोग शिबिर आयोजन केलेलं आहे. या शिबिरात मोफत हाडाचा ठिसूळपणा तपासणी, मोफत मेडिसिन्स उपलब्धानुसार आणि 50% डिस्काउंट प्रत्येक सेवेवरती आज दिला जाईल. त्याचं उद्घाटन माननीय अभिजित भैयांनी केलेलं आहे. IMA अध्यक्ष हर्षवर्धनजी राऊत, संतोषजी देशमुख या लोकांनी आज माझ्या विनंतीला मान देऊन त्या लोकांनी आज या शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आम्ही अपेक्षा करतो कमीत कमी 75 ते 100 रुग्ण या सेवेचा फायदा घेतील. सहकार वर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पोद्दार हॉस्पिटल इथे जो कॅम्प आयोजित केलेला आहे त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर अशोक पोद्दार नेहमीच हे असे समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच घेत असतात आणि त्या माध्यमातून रुग्णांची सेवा होत असते. बऱ्याच रुग्णांना हे सगळे टेस्ट ज्या असतात त्या परवडत नाहीत, तर त्या निमित्ताने त्यांना पण खूप चांगली मदत होते.
आणि या कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सहकारमहर्षी धन्यवाद. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर पोद्दार अशोक पोद्दार हॉस्पिटलतर्फे आयोजित या मेडिकल कॅम्पचा निमित्त आपण सर्व इथे उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. डॉक्टर अशोक पोद्दार हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर 2 महिन्याला 3 महिन्याला कॅम्प घेत असतात. आता चर्चा झाली की त्यांचं ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी व्हायला पाहिजे. हा माझ्या मते 171 की 172 कॅम्प असावा. आणि हा जो त्यांचा जो यज्ञ आहे तो मागील 15 ते 20 वर्षापासून चालू आहे. 15 ते 20 वर्षामध्ये त्यांनी मागच्या दर काही निमित्तानं वाढदिवसानिमित्तानं किंवा इतर निमित्तानं ऋणसेवा करण्याचा जे वसा उचललेला आहे तो त्यांनी मागच्या 15-20 वर्षामध्ये सातत्य ठेवलेला आहे. त्या निमित्तानं सर्व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये मोफत तपासण्या आणि मोफत तपासणी होते. पुन्हा एकदा मी डॉक्टर अशोक पोद्दारांना शुभेच्छा देतो. असेच कॅम्प त्यांनी पुढे घेत राहावेत आणि साहेबांना प्रत्येकदा वाढदिवसाच्या सर्वप्रथम सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून अशा शुभेच्छा. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यात तर वाढ झालेलीच आहे, पण ते एक निमित्त घेऊन आपल्या पोद्दार सरांनी जे वेळोवेळी शिबिर करतात तर इतरांच्याही आयुष्यात ते वाढ करतात. काही निदान करून, काही तपासण्या करून, म्हणजे त्यांच्याही दुसऱ्यांच्याही आयुष्यामध्ये वाढ होत असते. ही खूप चांगली आणि मोलाची गोष्ट ते नेहमी करत असतात. म्हणजे दुसऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त अजून इतरांच्याही आयुष्यात वाढ करणे हे खूप चांगलं आहे. आणि आतापर्यंत त्यांनी 173 असे कॅम्प्स केलेले आहे आणि 173 कॅम्प्समध्ये जवळपास खूप सारे रुग्ण इथे निदान करून गेले आहे, ट्रीटमेंट घेऊन गेले आहे, ते पण फ्रीमध्ये. तर हे खूप चांगलं असं काम सर करत आहेत. आणि वेळोवेळी पाठिंबा तर आमचा डॉक्टरांचा सरांसाठी असतोच, पण हे काम अगदी वाखाणण्याजोगं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी इतके कॅम्प केलेले आहेत की सरांथ्रू आजकाल आम्हाला कळतंय की आज कुठल्या मान्यवराचा वाढदिवस आहे. सरांकडे कॅम्प आहे म्हणजे आज कुणाचा तरी वाढदिवस असेल. म्हणजे सरांथ्रू आम्हाला कळते की आज बर्थडे आहे. म्हणजे इतकं चांगलं ते काम करत आहेत. आम्हालाही कुणाचाही वाढदिवस विसरू देत नाहीये. थँक्यू सो मच पोद्दार सर. नमस्कार, मी ॲडव्होकेट या श्रीरंग दातार, शिबिरामध्ये ॲडव्होकेट श्रीरंग लातूरचे दातार यांच्या सहकारमहर्षी अनेक आणि महाराष्ट्रात त्यांनी सहकार राबविला, सहकार माहिती ज्येष्ठ करून दिली नागरिकांनी असे आमचे आदरणीय नेते शिबिराचा लाभ घेतला. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचे अमृत महोत्सव म्हणजे 75व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर अशोक पोद्दार, लातूरचे एक नामांकित अस्थितज्ञ रोगतज्ञ, हे दरवर्षीप्रमाणे यावर्षीच नाही गेल्या अनेक 4-5 वर्षापासून मी पाहतो नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्याची जी प्रथा आहे. परंतु डॉक्टर अशोक पोद्दार हे वेगळे समाजकार्य की गोरगरिबाला अस्थिरोगाविषयी माहिती देणे आणि त्यांना सुलभ त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या सवलतीच्या दरात त्यांची तपासणी करणे हा एक सुतत्य कार्यक्रम ते दरवर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबवतात. हा कार्यक्रम हा सुतत्य कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थानं दिलीपरावजी साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर सर्वसामान्य माणसं अशा रोजच्या जीवन जगण्यात जो काही फायदा होईल असे उपक्रम राबवण्यामध्ये लातूरची डॉक्टर मंडळी अतिशय अग्रगण्य असते. आणि त्या निमित्तानंच आजसुद्धा ह्या 75व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर अशोक पोद्दार यांच्या ह्या अस्थिरोग शिबिरामध्ये मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून तर सामील झालोच आहे, परंतु एक रुग्ण म्हणून सुद्धा आज मी सहभागी होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद.
असं हे काही इकडनं घेते.